ठीक आहे अशू, एका बॅटने काय नव्हतं. लेट्स प्ले. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला रोशन पाटील आणि त्याच्या साथीनं अभिषेक मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या समोर बॉलिंग मार्क वरती अंकित चव्हाण. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एक धावफलकावरती ऍड होताना दिसते. धावफलकाचा श्री गणेश झालाय आणि श्री गणेश होत असताना धावांची सुरुवात बघायला मिळते. दुसऱ्या एंडने अभि सुद्धा त्याच प्रकारची सुरुवात करत असताना दिसतोय. दोन्ही खेळाडूंनी आपलं खातं ओपन केलंय. आशुतोष डोंगरे यांच्या मनामध्ये आहे की या मॅचला जिंकून क्वालिफाय करावं, इथून D2 व्हावं, जेणेकरून उद्याच्या दिवशी त्यांना इकडे येण्याची संधी मिळेल. पण काय त्याच्यामध्ये यश प्राप्त करतील का हे बघावं लागणार आहे. हळूहळू धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर, एका बाजूला गंभीर पाटील, त्यांच्या साथीने अलकेजी पाटील, आमचे टेक्निकल टीम म्हणजे DBN लाईव्ह, नयनजी तांडेल, आमचे दोन कॅमेरामॅन जयेश आणि रोहित खूप चांगले कार्य करतात कालच्या दिवसापासून. ध्रुव आम्हाला दोन्ही बाजूने सपोर्ट करतायत, मॅन्युअल स्कोरर, त्याचबरोबर बॉल बॉय म्हणून. आणि समस्त गुरुदत्त क्रिकेट क्लबचे खेळाडू या स्पर्धेला अंजाम देण्यासाठी मेहनत करतायत. रोशनने यावेळेला चेंडूला ड्राईव्ह केला अलॉंग दी कार्पेट कव्हरच्या क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी अर्जुन होते. अर्जुनच्या जवळून चेंडू फरार होता होता राहिला. चेंडूला स्टॉप केलं तोपर्यंत एक धावून कंप्लीट होती. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा खेळले सिंगलसाठी. पहिल्या षटकाचा खेळ आणि त्या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये फक्त 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या 6 धावानंतर आता येणाऱ्या 3 षटकामध्ये काय प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन हा संघ खेळतोय हे बघावं लागणार आहे. 6 पन्नात हे आमचे नन्हे मुन्ने दर्शक एन्जॉय करतायत. तुमच्यासाठी गाणे सुद्धा वाजवणार आहोत, त्यावेळेला तुम्ही त्या गाण्याचा आनंद लुटाल. हे आमचे DCC बीची टीम. कोई बात नाही दोस्तों, हार जीत द पार्ट ऑफ गेम. यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला गॅपमधून 2 क्षेत्ररक्षक, एकाच्या बाजूला दुसरा. रोहित है तो मुमकिन है, रोहित है तो सब कुछ है, रोहित है तो बॉल है, रोहित है तो डॉट आहे. कारण रोहितने डॉट खूप काढलेत पहिल्या मॅच मध्ये. ऑन साइडला आडवा बॅटना वॉट अ शॉट बाय रोशन पाटील. धनधनाती घणघणाती चौकार. चेंडू सीमारे का पार. 4 धावा. थँक्यू. डी ग्रुप मधील शेवटची मॅच आणि त्यानंतर आपण ई ग्रुप कडे जाणार आहोत. त्या ई ग्रुप मध्ये जे 4 संघ खेळणार आहेत त्या 4 संघांची स्ट्रेंथ, ताकद. अरे सिद्धार्थ डोकेने घेऊन गेलेले आहेत. सिद्धार्थ डोके त्याचं नाव आहे. त्या अवलियाने ते सगळे टी शर्ट्स घेऊन गेलेले आहेत. समोर डाउन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. ओ या वेळेला मोठी चूक. ये बहुत बड़ी गलती है. चार चेंडूचा खेळ आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बघा कशा पद्धतीने हा फटका मारला होता. संकेतच्या जवळून चेंडू निघून गेला, पण संकेतला त्याचं खूप दुःख आहे. यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेर अविनाश. धुंडो धुंडो ढूंढते ही रह जाओगे. (17) 17 रन धावफलकावरती आहेत. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी. आजचा दिवस शुक्रवारचा आणि या शुक्रवारच्या दिवसाला एन्जॉय करण्यासाठी सगळे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आले आहेत. यावेळेला कॅपन चेंडूला पाठवायचा तर वेगाने फेकी कुठे. आदर्श मिश्रा याने गोलंदाजाच्या बाजूने सैरा वैरा ती फेकी करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एकदा मात्र धावून कंप्लीट केले. शेवटचा आणि अंतिम चेंडू. व्हॉट अ शॉट. या फटक्यासाठी कोणताही स्टॉप नाही. विदाउट स्टॉप चेंडू फरार होतोय सीमारेखा पार. MPL चौकार.
थँक्यू डीजे. या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात 16. धावा धावपलकामध्ये ऍड झाल्यानंतर धावपलकावरती आता एकंदरीत धावा आहेत 22-22. गंभीर पाटील तटस्थ मागील 4 मॅचेस आहे. तसेच आदर्श मिश्रा यांच्या हातामध्ये चेंडू तिसरा षटक हाताळण्यासाठी तो आलाय आणि या तिसऱ्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून कशी बॉलिंग होते हे बघितलं जाणार आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली जाते. मेक शुअर करा वेळेचं बंधन आहे. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि ती 4 षटकं कंप्लीट जर का 15 मिनिटे नाही झालीत तर ॲज पर रूल तुम्हाला त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही विशेष सूचना सगळ्या संघांसाठी आहे. आदर्श आणि आदर्श समोर अभि काही अशी बॅटिंग करतोय की तो म्हणतो अभि नाही तो कभी नाही आणि तोच मंत्र तो रोशन पाटीलला देतो आणि रोशन पाटीलने पूर्णपणे धावांची लयलूट केली आहे. चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून झाली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. तिसऱ्या षटकामध्ये तो संयम शांत चित्ताची बॅटिंग 1-1 धावून कंप्लीट करण्याचा प्रयत्न. हो यावेळेला चेंडू हवेत अभिला माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद. पहिला विकेटचं बंधन पहिला आद्रा आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन संघाला लागलाय. गॉन. चला फलंदाजाचं नाव शिवम. मिस्टर शिवम बॉलिंग मार्क वरती आलाय आणि शिवम समोर ऑन साइडला चेंडू गॅप बदल. व्हाट अ शॉट. आल्या नाव देखा ना ताव देखा सीधे तान दिया खींच के मारा. गेंद जाते हुए सीधे सीमा रेखे के बाहर. 4 रनों के लिए आमचे मृदुल मेहर हताश आणि निराश चेहरा. मागील मॅच मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं पण ही पहिली मॅच होती. हो रनआउटची अपील. पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. थँक्यू. चला धावपलकावरती धावा जाऊन पोहोचत 28 वरती शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. अजूनही रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये म्हटल्यानंतर धावांचा वेग किंवा धावांचा ग्राफ वरती जाऊ शकतो. क्षमतावान खेळाडू आहे. प्रचंड क्षमता त्याच्यामध्ये मोठमोठे फटके मारण्याची आणि येस चला शेवटचं आणि अंतिम षटक रोहित हाताळण्यासाठी आलाय. रोशन समोर पहिला बॉल पहिला चेंडू. आशूच्या हातून चुकी. हताश निराश चेहरा आणि चेंडू सरळ सीमारेखा पार चौकार. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने हा चेंडू निघून गेला सीमारेखा पलीकडे. यावेळेला गॅप मधून बॅक टू बॅक नाही. चांगली फिल्डिंग तिथे झाली. जोपर्यंत फील्ड झाला चेंडू निघून गेला सीमारेखा पार. 4 धावांसाठी जाता राहिला नाही गेला सीमारेखा पार. माफ करा त्या अगोदरचा सीमारेखा पार गेला होता. 35. आता मनीषने म्हटलेलं भागीत आता पूर्ण झाले. 35 धावा धावपलकावरती दिसू लागल्यात. 36. अजूनही 1 बॉल बाकी आहे की 2. येस 2 बॉल बाकी आहेत. गंभीरच्या हलकीशी 2 बोटाशी बाहेर येतात. फुलटॉस नो बॉल. रनआउटची संधी. ओ हो नो बॉल वरती रनआउट झाल्याने रनआउट होत असताना स्ट्राईक रोशनकडे राहिले. ही चांगली बाब पण
जर का इथे रनआउट नसता झाला तर कदाचित 2 चेंडू अजून खेळण्याची संधी मिळाली असती. जी एक चेंडू खेळण्याची आता संधी मिळते रोशनला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वाढला गेला, फेकी केली गेली, रनआउटची संधी. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. ओ हो यावेळेला दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. धावा फलकावरती एका धावनेशी जाऊन पोहोचल्यात 38 वरती. 39 धावांचं लक्ष आहे आणि यानंतर होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही संघांना विनंती आहे, दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या. एका बाजूला नवयुग जयस्मृती अर्नाळा, त्यांच्या समोर JKCC अर्नाळा. चला या दोन्ही कर्णधार. मिस्टर सुमित बघा, त्या अगोदर हे ड्रोन व्ह्यू. मनलपाडा गावातील हे मैदान कुठे आहे जर का कोणाला बघायचं असेल तर स्क्रीनवरती बघू शकता. आजूबाजूला संपूर्ण ती झाडगड, त्या झाडगडीच्या बाजूला असलेले मैदानाच्या बाजू असलेला टोलेजंग बिल्डिंग आणि निसर्गरम्य नयनरम्य वातावरणामध्ये सजवलेलं हे मैदान. आणि त्यानंतर हे आमचे राजन्स फार्म हाऊस जे काही व्ह्यूज आहेत, त्या रूम्स आहेत, त्या दाखवले जातात DBN लाईव्हद्वारे. ज्यांना कोणाला या रूम्स हव्या असतील संपर्क साधू शकता. राजन्स रिसॉर्ट, राजन्स फार्म हाऊस. दुसऱ्या इनिंगची सुरुवात आणि दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. एका बाजूला अर्जुन आणि अर्जुनच्या साथीनं आदर्श मिश्रा आलाय. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज शिवम. पहिलं षटक हाताळतोय, वेगानं चेंडू हातात असताना बघा शिवमच्या त्या चेंडूमध्ये तो कॉन्फिडन्स झळकून येतोय, दिसून येतोय. त्याचं कारण असं की झालेली बॅटिंग 39 धावांचं लक्ष म्हणजे इट इज अ ह्यूज टार्गेट, हायेस्ट रन्स आजच्या दिवसभरामधील आदियोगी सेवा संतोष भुवनच्या नावे. जर का या धावांचा बचाव झाला तर तो संघ क्वालिफाय होईल, नाही बचाव झाला तर मात्र आई बारुंडा 11 हा संघ क्वालिफाय होताना दिसेल. पण आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या मॅचेसचा ग्राफ बघितला किंवा आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या मॅचेसला जर आपण बघितलं तर या धावांचा पाठलाग करणं तितकं सोपं नाही आहे. तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागेल या 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी. पण अर्जुन आणि आदर्शमध्ये ती क्षमता आहे. आता त्या क्षमतेला कशा प्रकारे ते वाव देतात, कशा प्रकारे त्या क्षमतेला वाव देत असताना गॅप शोधून काढतात, कसे चौकार लगावतात, त्याच्यावरती आई बारुंडा 11 या संघाचं भवितव्य आहे. या स्पर्धेमधील भवितव्य टिकवण्यासाठी त्यांना या मॅचमध्ये यावेळेचा वेगवान चेंडू, इट्स नो बॉल. अल्केश पाटील बंटी यांचा हात इतका बाहेर निघाला आणि एवढा मोठा आवाज आला की नो बॉल द्यायलाच लागेल. सर गंभीर येस. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आहेत. अर्जुन समोर शिवम. वेगवान चेंडू आतमध्ये येणारा लेग कटर आणि त्याच्यावरती 1 धाव कंप्लीट. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत आणि या 9 धावा धावफलकावरती लगावल्यानंतर आता येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. संतोष भाऊ दहिबावकर आणि संपूर्ण टीम स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळते. JKCCची त्याच्या बाजूला हे सर्व दर्शक आनंद घेतात या मनलपाडा प्रीमियर लीगचा. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग आणि फिल्डिंग बरोबर फेकेज सुद्धा. रोशनने बॅटिंग केली. रोशन आता बॉलिंग करण्यासाठी आला आहे आणि तो बॉलिंगसाठी येत असताना पहिल्या चेंडूवरती
एकदा ऑन साइडला चेंडू गॅप मधून आदर्श मिश्रा, हम में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब आज के दिन. चौकार. थँक्यू डीजे. खूप चांगली गीतं आमचे डीजे मास्टर सुद्धा वाजवतात कालपासून. त्यांनी सुद्धा खूप एंटरटेन केले सगळ्यांना. आदर्शने शेवटच्या क्षणाला चेंडूला एका धाब्यासाठी पाठवले. धावण्याचा प्रयत्न केला परंतु गोलंदाज त्याच्या जागेवरती होता, त्यामुळे दोघांची डेअरिंग झाली नाही. रुतबा असावा तर असा की समोर कोण आहे हे बघून धावणारे थांबले पाहिजेत. ओ हो, क्या बात आहे, शानदार डिलिव्हरी. रोशन पाटील का ये कातिल अंदाज. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 16 धावा धावफलकावरती. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये. ओ, ऐसी मिस्टेक ऐसी गलती करोगे तो सीधे मैच के बाहर जाना होगा. चला, 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा झाल्यानंतर अभिषेक आलाय तिसऱ्या षटकामध्ये. शिवभाई पटेल, आइए आप. मितेश भाई से संपर्क करें. मितेश भाई, प्लेयर्सचे टी शर्ट द्यायचे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला बाउंड्रीच्या बाहेर. आदर्श मिश्रा याचे प्रयत्न सफल, फलंदाज बाद, गॉन. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला मिस्टर रोहित. रोहितला हिट कामगिरी करावी लागणार आहे. मॅच तितकीशी दूर आहे, पण जर का इथून 2 लगातार बाउंड्री झाल्या, 3 बाउंड्री झाल्या, काम बनेल. बाउंड्रीची चर्चा झाली, चौकाराची गरज होती, गरजेची पूर्ततेला आलेला चौकार, चौकारानंतर झालेला जल्लोष आणि इक्वेशन मध्ये बदल. ठिपान म्हणजे अजूनही 18 धाब्यांची गरज आहे. 9 मध्ये 18, एकामध्ये 2, एकामध्ये 2. हे पूर्वी खूप ऐकायला मिळायचं थिएटरच्या बाहेर. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल ताबाले. अब सब अर्जुन के हात में. अर्जुन जे करेल त्याच्यावरती आई बारुंडा 11 या संघाचं या स्पर्धेमधील भवितव्य असणार आहे. बघूयात काय घडतंय. ओ, यावेळेला जास्तच बाहेर गेलेत, पंच सुद्धा आता बाजूला सरकलेत. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होते आणि ही धावफलकामध्ये धाव ऍड झाल्यानंतर इक्वेशन मध्ये बदल. इक्वेशन मधला बदलाव तिथपर्यंत चालू शकतो जोपर्यंत 3 ते 4 चौकारांची मॅच. आणि यावेळेला चेंडू गेलाय सरळ 2 हातांच्या खालून, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. लास्ट बॉल बाकी आहे. 7-12. गंभीरच्या 7-12वरती लक्ष जाम असतं. 7-12. 7-12ची इक्वेशन काय या मॅचला. आई बारुंडा 11 हा संघ जिंकेल की आदि योगी सेवा संस्था संतोष भुवन. हो, यावेळेला चेंडू निघून गेला. हो, चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. शानदार फिल्डिंगचा नजारा, दमदार फिल्डिंगचा नजारा. 6-11 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 39 धावांचा पाठलाग आपण बघतोय, 39 धावांचा बचाव आपण बघतोय.
आणि 39 धावांचा पाठलाग बचाव बघण्यासारखा असणार आहे. या ऐकूयात एक सुंदर असं गीत आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. मनील पाटीलचं मैदान आणि धूळ नाही होणार हे शक्य नाही. सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. नरेंद्रजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्याला विनंती आहे, आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. हो, यावेळेचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. अर्जुन नॉन स्ट्राईक एंडला येऊन थांबलाय. आता 5 मध्ये 10, 1 में 2, 5 में 10, 1 मध्ये 2, 5 मध्ये 10, म्हणजेच काय, इतर 2 चौकार हे मारावे लागणार आहेत. बघूयात काय 2 चौकार येतात का. रोहितने 1 तर मारलाय आणि तो इतका प्रेमळ होता की त्याच्यावरती 4 धावांची मोहर लगावली गेलेली होती. अल्ताफ, ओहो, अल्ताफ बाईदा जवाब नाही. व्हॉट अ बॉलिंग. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा, मागाशी सुद्धा मी म्हटलं होतं नवयुग जय स्मृती अर्नाळा आणि JKCC अर्नाळा दोन्ही करणार. तर आपण टॉससाठी या. चला या आपण. नवयुग जय स्मृती अर्नाळा संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती, आपण त्वरित या. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. रनआउटची संधी, फलंदाज बाद. 2 धावांमधली ही धाव घेत असताना दाखवलेले ते चित्र आणि त्याच्यामध्ये मला वाटते संकेत याने क्रीज सोडण्यामध्ये उशीर केला. अर्जुनला कोण बाद झालाय. चला, रिव्ह्यू घेतला गेलाय. अर्जुन मैदाना बाहेर गेला म्हटल्यानंतर आकाशला यावं लागतंय. किती बॉल बाकी आहेत. 3 बॉल, 3 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे आणि 3 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती 10 धावांची. 10 धावा पाहिजेत 3 चेंडूमध्ये, म्हणजे 3 चौकार. आकाश किंवा संकेत पहिल्या चेंडूवरती. थँक्यू. मितेश पाटील. नवयुग इलेव्हनचा कर्णधार आलाय का. नवयुग जय स्मृती अर्नाळा. भूपेश, चला बॅट द्या लवकर. इक्वेशन काय. 2 चेंडू 10 धाव्यांची. 2 चेंडू 10 धाव्यांची गरज. 9 पाहिजेत का. चला, वाईट आला म्हटल्यानंतर 9 धावा. 30 धावा धावफलकावरती आहेत. अल्ताफने चांगली गोलंदाजी केली. हो, यावेळेला ड्राईव्ह केलं. चला, व्हॉट अ शॉट. एक चेंडू 5 धावांची गरज. ओ, क्लीन बोल्ड. फिनिश द मॅच, विन द मॅच. आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन या सामन्याला आपल्या खात्यामध्ये घालत असताना सामना जिंकलाय आणि क्वालिफाय होणारी दुसरी टीम या ई ग्रुप मधील गुरुदत्त मनील पाटानंतर आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन. पराभवाच्या छायेमध्ये आई बारुंडा 11. चला, नवयुग